लाकूड तोड्या आणि लांडगा. एक बोधकथा. एका दाट जंगलाच्या काठावर गणू नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडत असे आणि ते गावात विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे जंगलात गेला. जंगल खूप शांत होते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची सळसळ सुरू होती. गणू एका मोठ्या झाडाजवळ लाकूड तोडत होता. अचानक झुडपांमधून एक मोठा लांडगा बाहेर आला. लांडग्याचे डोळे लाल होते आणि तो खूप भुकेला दिसत होता. गणू घाबरला, पण त्याने धीर सोडला नाही. त्याने पटकन आपली कुऱ्हाड उचलली आणि जवळच्या झाडावर चढला. लांडगा झाडाखाली फिरत राहिला आणि गुरगुरत राहिला. तेवढ्यात काही शिकारी त्या जंगलातून जात होते. त्यांनी लांडग्याचा आवाज ऐकला आणि तिकडे धाव घेतली. शिकाऱ्यांना पाहून लांडगा जंगलात पळून गेला. गणू खाली उतरला आणि देवाचे आभार मानू लागला. त्या दिवसानंतर त्याने जंगलात जाताना नेहमी सावध राहण्याचा निर्णय घेतला. बोध: संकटाच्या वेळी धैर्य आणि शहाणपण खूप महत्त्वाचे असते. घाबरून न जाता योग्य निर्णय घेतल्यास संकटातून मार्ग निघतो.